सह्याद्रीच्या कुशीत सुमारे 30 वर्षापूर्वी दत्ता महाराज वसमतकर यांनी एका छोट्या झोपडीत सुरू केलेल्या आनंद दत्तधाम आश्रमाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून तो लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. सध्या आश्रमाचे मठाधीश आणि महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत ब्रँड एम्बेसिडर राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथे विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबविले जात आहेत. आश्रमाच्या वतीने सप्तसूत्री उपक्रमांतर्गत व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक परिषद आणि नित्य अन्नदान केले जाते. ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रोज दोन्ही वेळ भोजनाचे डबे पुरवले जातात. याशिवाय अतिवृष्टी, कोरोना यासारख्या संकटात गरजूंना धान्य आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षापासून शहरातील एका निराधार 80 वर्षीय आजीबाई आणि त्यांच्या मनोरुग्ण नातीची संपूर्ण जबाबदारी आश्रमाने स्वीकारली आहे. अधिक मासात संपूर्ण महिनाभर तालुकाभर दोन्ही वेळचे भोजनाचे निमंत्रण आणि दत्त जयंती, गुरुपौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. धागेदोरे, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला फाटा देत कोणतीही देणगी व पावती न घेता अत्यंत पारदर्शकपणे हे कार्य चालते. साईनाथ महाराजांनी देशाच्या सीमेवर दत्तनाम सप्ताह आणि सुवर्ण मंदिरात स्वच्छता अभियानही राबवले आहे. त्यांच्या या गौरवशाली कार्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. दरम्यान कोणत्याही राजकीय हेतूशिवाय सुरू असलेल्या या पवित्र सामाजिक कार्याला आणि आश्रमाला बदनाम करण्याचे षडयंत्र काही स्वार्थी व विकृत मंडळींकडून रचले जात असल्याचा आरोपही समोर येत आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.